आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ऐतिहासिक टर्न टेबल शिडी असलेल्या पुनर्जतन अग्निशमन वाहनाचं अनावरण करण्यात आलं। 1937 मध्ये निर्मित आणि 1944 मध्ये मुंबई बंदरातील भीषण आगीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या या वाहनाचं मुंबई अग्निशमन दलानं जतन केलं असून यासाठी उद्योजक गौतम सिंघानिया यांची मोलाची मदत मिळाली आहे। चीनमधील भारताच्या राजनैतिक मिशननं आज भारतीय प्रवासी समुदायासह 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला। बीजिंगमध्ये भारताचे राजदूत प्रदीप कुमार रावत यांनी तिरंगा ध्वज फडकावला आणि राष्ट्राच्या नावानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणातील काही अंश वाचून दाखवला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम गुरुकुंजचे सचिव जनार्दन बोथे गुरुजी यांना जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराबद्दल राज्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला। समाजसेवेच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केल्याबद्दल हा पुरस्कार सर्व अमरावतीकरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचं भुसे यांनी सांगितलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला यांच्या वतीनं रस्ता सुरक्षा विषयावर जनजागृती करणारा भव्य चित्ररथ सादर करण्यात आला। सदर चित्ररथाचं सादरीकरण नामदार आकाश कुंडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। या चित्ररथाच्या माध्यमातून राहवीर बनो जिंदगी चुनो हा महत्त्वपूर्ण संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला। भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCIचे माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंग बिंद्रा यांचं काल निधन झालं। ते 84 वर्षांचे होते। महसूल गुप्तचर संचालनालयानं सातारा जिल्ह्यात मेफेड्रोन या अंमली पदार्थाचं उत्पादन करणारं एक केंद्र उद्ध्वस्त करून 55 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहे। गेल्या शुक्रवारी ही कारवाई केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।